नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनावर एक हाती नियंत्रण मिळवायचं आहे का? आणि जर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या प्रशासनावर एक हाती नियंत्रण मिळवू इच्छित असतील तर त्यात चुकीचं काय? एक हाती नियंत्रण जर योग्य व्यक्ती मिळवत असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसतात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय प्रशासनावर एक हाती नियंत्रण आहे. किमान तशी वाच्यता तरी केली जाते आणि त्याचे चांगले परिणाम हे देशाने भोगलेले आहेत, देशाला बघायला मिळालेले आहेत. आणि त्यामुळे तसेच चांगले परिणाम जर महाराष्ट्रात होणार असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय चुकीचा की बरोबर याबद्दल चर्चा करणं आवश्यक आहे. मंडळी, कालच देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी सगळ्या मंत्र्यांना ताकीद दिलेली आहे की खाजगी सचिव नेमायचे नाहीत, ज्याला पीएस म्हणजे स्वीय सचिव किंवा विशेष कार्य अधिकारी असं म्हटलं जातं, ते नेमायचे नाहीत, खाजगी सचिव नेमायचे नाहीत. आणि हा निर्णय हा अतिशय चांगला निर्णय असं त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. अर्थात त्याच्यावर टीका जी होते ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनावर एक हाती नियंत्रण मिळवायचंय आणि जर खाजगी सचिवांबाबतच्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनावर एक हाती नियंत्रण मिळवता आलं तर त्यात चुकीचं काहीच नाही असं माझं ठाम मत आहे. खाजगी सचिव हे का नेमायचे नाहीत किंवा त्यामध्ये अजून एक क्लॉज आहे की खाजगी सचिव किंवा सेवानिवृत्त अधिकारी यांना खाजगी सचिव म्हणून निवडायचं नाही. आता मंत्री जी कामं करत असतात त्या कामामध्ये या खाजगी सचिवांचा वाटा मोठा असतो, कारण हे खाजगी सचिव मंत्र्यांचा चेहरा म्हणून मंत्रालयात वावरत असतात आणि तिथून त्यांचा थेट जनतेशी संपर्क येत असतो. इतकंच नाही मग मित्रांनो, तर मंत्रालयात दलालांची एक मोठी टोळी असते आणि ही टोळी या खाजगी सचिवांना धरून असते. त्यातून मग भ्रष्टाचार, बदल्या, दलाली असं दुष्टचक्र निर्माण होतं आणि या दुष्टचक्रामध्ये तो मंत्री केव्हा अडकतो हे त्यालाही कळत नसतं. अर्थात त्याच्या नावाने हे सगळं सुरू असतं. अनेक वेळा सर्वसामान्य व्यक्तींची कामं मंत्री सांगतात हे काम करा, ते खाजगी सचिवांना सांगतात आणि खाजगी सचिव जर योग्य उमेदवार नसला तर मात्र त्या व्यक्तीचं काम होत नाही. आणि त्याही पेक्षा भयंकर म्हणजे एखादा सेवानिवृत्त अधिकारी त्या खाजगी सचिवाच्या पदावर असेल तर तो आपले जुने सरकारी पैत्रे वापरतो, आश्वासनं भरपूर देतो, पण काम मात्र करत नाही, काम मात्र करत नाही. आणि मग त्याचा सगळा खामियाजा हा त्या मंत्र्याला भोगावा लागतो, मंत्र्याला भोगावा लागतो. आणि तिथून मग सरकारबद्दल अनास्था, सरकारबद्दल गैरमत हे निर्माण व्हायला सुरुवात होते. हे निर्माण व्हायला सुरुवात होते. इतकंच नाही मित्रांनो, तर हे खाजगी सचिव मंत्र्यांच्या नावाने जे काही करतात, अर्थात अनेक मंत्र्यांना आपले खाजगी सचिव काय करतायत हे माहीत असतं आणि विशेष म्हणजे कमवायच्या वाटा कुठे आहेत ते हे खाजगी सचिवच सांगत असतात. त्यांच्या मार्फतच सगळं होत असतं, त्यांच्या मार्फतच
बदल्यांची कामं देखील होत असतात. आणि अशी ही कामं, बदल्यांची कामं, त्यातून मिळणारा प्रचंड पैसा, आणि मग मंत्री हा सर्वसामान्य जनतेचा राहत नाही, तो मंत्रालयातील दलालांचा होतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हा आतापर्यंतचा अनुभव आहे, आणि त्यामुळे अशा खाजगी सचिवांना चाप लावणं खूप गरजेचं होतं. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. अर्थात खासगी सचिव नेमूच नका असं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं नाहीये. तर त्यांनी म्हटलेलं आहे की योग्य उमेदवार निवडा. तुम्ही जो खासगी सचिव निवडाल तो किमान ग्रॅज्युएट असला पाहिजे. तसंच सरकारी किंवा निमसरकारी याच्यातला खासगी सचिव जर तुम्ही निवडलात, तर त्याचा गोपनीय अहवाल असतो. तो गोपनीय अहवाल पहिल्यांदा तपासा. तो योग्य आहे का, तो कुठे भ्रष्टाचारात अडकला आहे का, आणि त्यानंतरच त्याची नेमणूक करा. मंडळी, दुर्दैवानं सांगावंसं वाटतं, मागच्या 2.5 वर्षात देखील असे सचिव, असे खासगी सचिव जे सरकारी निमसरकारी याच्यातून घेतले होते, ते भ्रष्टाचारी म्हणून कुप्रसिद्ध होते. पण सगळेच नाहीत, सगळ्यांबद्दल मी बोलत नाहीत, पण काही होते, तरीही त्यांना खासगी सचिव म्हणून नेमण्यात आलं होतं. आणि तिथे मित्रांनो, जनतेचे चा आक्रोश हा होत होता, दिसत होता. आणि हे जर देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं असेल, तर त्यांचा हा निर्णय योग्यच आहे असं म्हणायला हवं. मंडळी, त्याही पेक्षा एक मोठी गोम अशी आहे की खासगी सचिव किंवा विशेष कार्य अधिकारी जर मंत्र्यांनी नेमले, तर त्याचं फायनलायझेशन म्हणजे अंतिम स्वाक्षरी त्यावर ही मुख्यमंत्र्यांची असणार आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना कोणा कोणाकडे कोणता खासगी सचिव आहे आणि तो काय दर्जाचा आहे, हे सगळं माहीत असणार आहे. हे सगळं माहीत असणार आहे. आणि जर फडणवीस यांनाच हे खटकलं, तर ते त्या मंत्र्याला इशाराही देऊ शकणार आहे. प्रशासन जलद गतीने किंवा सुशासन करण्यासाठी जर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असेल, तर तो योग्यच आहे असं म्हणावं लागेल. मंडळी, शेवटी प्रशासन हेच जनतेची कामं करत असतात. मंत्री स्वाक्षरी करून मोकळा होतो किंवा आदेश देऊन मोकळा होतो, पण काम प्रशासनाला करायचं असतं. आणि या प्रशासनात असे काही बागुलबुवा बसलेले आहेत की जे एकतर भीती दाखवतात किंवा तुमच्याशी इतकं गोड बोलतात की तुम्हाला वाटतं काम झालं. पण प्रत्यक्षात मात्र काहीच काम होत नाही. पण एखादा दलाल जर काम घेऊन आला, तर मात्र मंत्रालयात त्याची कामं चुटकी दिशी होतात. आणि हे फडणवीस यांना रोखायचंय. फडणवीस यांना हे चालू द्यायचं नाहीये. इथेच सर्व काही आलंय. आणि त्यामुळे मोदींप्रमाणे जर फडणवीस एक हाती प्रशासन चालवू इच्छित असतील, तर महाराष्ट्रातील जनता या निर्णयाचं नक्कीच स्वागत करेल, आणि ते करायलाही हवं. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.